नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी कर्जमाफीची जी काही शेतकऱ्यांना गेल्या अनेक दिवसापासून प्रतीक्षा होती, संघर्ष चालू होता, तर ती अखेर आता पूर्ण होत आहे. आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सरकारकडून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या संदर्भात जी काही पहिली यादी जाहीर केलेली आहे. तर या पहिल्या यादीनुसार जे काही कर्जमाफीची पहिली यादी जी काही जाहीर झालेली आहे, तर कर्जमाफीची जी काही पहिली यादी आहे, तर ती 23 जुलै रोजी सरकारकडून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि राज्यभरातील जे काही शेतकऱ्यांची नावं या यादीमध्ये आहेत, तर प्रायोगिक तत्वावर ही 533 शेतकऱ्यांची नावे आहेत. ही यादी जी आहे, तर ही तांत्रिक चाचपणीसाठी प्रसिद्ध केले असल्याची काही माहिती प्रसिद्धीकडून माध्यमांकडून समोर आलेली आहे. त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होईल, की ही यादी मला मी पात्र आहे, अपात्र आहे, किती रकमेसाठी किंवा किती पैशासाठी पात्र आहे, हे पाहण्यासाठी मला ही यादी ऑनलाईन पाहता येईल का? असा अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे ना. मात्र याबाबत सध्या तरी ही यादी कुठल्याही पोर्टलवर उपलब्ध झालेली नाही. ती फक्त संबंधित बँकांच्या प्रणालीमध्ये सरकारकडून उपलब्ध केली जाईल. जे सॉफ्टवेअर आहेत बँकांचे, तर त्याच्यामध्ये ती दिसणार आहे. दुसरीकडे आपलं नाव त्या यादीमध्ये शेतकऱ्याचं आहे किंवा नाही, हे नेमकं कसं तपासायचं? तर त्याच्यासाठी सध्या तरी बँकांकडेच संपर्क करावा लागणार आहे. आणि याच्यासाठी ज्या काही सरकारकडून भविष्यात गाईडलाईन येतील, तर त्या व त्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. यादीत जर समजा आपलं नाव असेल किंवा बँकेनं जर सांगितलं की तुमचं नाव आहे, तर याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर त्याच्यासाठी जी काही आधार प्रमाणीकरण सरकारनं कडून करायचं आहे, तर आधार प्रमाणीकरण हे प्रत्येक शेतकऱ्याला करावं लागणार आहे. मग हे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी जे काही महा ऑनलाईन केंद्र आहेत किंवा जे सेतू सुविधा केंद्र आहेत, तर त्या ठिकाणी जाऊन किंवा बँकांमध्ये जाऊन हे ऑनलाईन आधार प्रमाणीकरण करता येईल. याच्यासाठी शेतकऱ्याकडं फार्मर आयडी स्वतःचा असणं आवश्यक आहे. बँकेच्या पासबुक किंवा खाते क्रमांक आणि सोबत आधार क्रमांक असणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या आधारला तो मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे. तो सोबत असणं आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतरच मग हे येत्या 2-3 दिवसामध्ये ही जी काही यादी आहे, तर ती जाहीर होण्याची शक्यता आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी कुठल्या अफवांवर विश्वास ठेवू नये. आणि याबाबतची जी काही नवीन माहिती उपलब्ध होईल किंवा अपडेट उपलब्ध होतील, तर त्या आपल्याला कळवण्यात येतील. तुर्तास तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल, नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्या काही शेतकरी कर्जमाफीच्या संबंधाने ज्या काही चुकीच्या किंवा दिशाभूल करणाऱ्या बातम्या येत असतात किंवा अफवा येत असतात, तर अशांवर विश्वास ठेवू नका. सरकारचं जे काही अधिकृत पोर्टल असेल किंवा जे काही विश्वासपात्र स्रोत असतील माहितीचे, तर त्यांच्याच माहिती घेण्याचा प्रयत्न करा. तुर्तास धन्यवाद.